नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM फर्स्ट इयरमधील ॲनाटॉमी या विषयातील डायजेस्टिव्ह सिस्टीममधील लार्ज इंटेस्टाईन याबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याचे इंट्रोडक्शन पाहूया. तर लार्ज इंटेस्टाईन हा डायजेस्टिव्ह सिस्टमचा शेवटचा भाग आहे. तो स्मॉल इंटेस्टाईन नंतर सुरू होतो आणि ॲनस म्हणजेच गुदद्वारापर्यंत जातो. याचे मुख्य काम हे पाण्याचे शोषण तसेच मल तयार करणे म्हणजेच फॉर्मेशन ऑफ फिसेस, याचसोबत इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स राखणे आणि याची लांबी साधारण 1.5 मीटर्स म्हणजेच 5 फूट इतकी असते. नेक्स्ट आहे याचा आकार, रुंदी आणि लांबी. तर याची लेंथ सुमारे 1.5 मीटर असते. याची रुंदी ही 5 ते 7 सेंटीमीटर असते, म्हणजेच स्मॉल इंटेस्टाईनपेक्षा जास्त असते. याचसोबत याचा आकार हा इन्व्हर्टेड यू शेप्ड असतो आणि याचा कलर हा ग्रेइश असतो. नेक्स्ट याचे लोकेशन पाहूया. तर लार्ज इंटेस्टाईन हे ॲबडॉमनमध्ये म्हणजेच पोटामध्ये असतो. नेक्स्ट आहे याचे पार्ट्स. लार्ज इंटेस्टाईनचे मुख्य 6 भाग आहेत. यामध्ये सर्वप्रथम आहे सिकम, दुसरा आहे असेंडिंग कोलॉन, तिसरा आहे ट्रान्सफर कोलॉन, चौथा आहे डिसेंडिंग कोलॉन, 5वा पार्ट आहे सिग्मॉइड कोलॉन आणि लास्ट आणि 6वा पार्ट आहे रेक्टम प्लस ॲनल कॅनल. तसेच लार्ज इंटेस्टाईनचा अपेंडिक्स हा सिकमला जोडलेला असतो. नेक्स्ट आहे याची पोझिशन म्हणजेच स्थिती. तर मोठ्या आतड्याचा सिकम हा भाग राईट लोअर ॲबडॉमनमध्ये असतो. तसेच याचा दुसरा भाग असेंडिंग कोलॉन हा व्हर्टिकल अपवर्ड साईडला असतो. याचसोबत ट्रान्सफर कोलॉन हा होरिझॉन्टल असतो. तसेच डिसेंडिंग कोलॉन हा व्हर्टिकल डाऊनवर्ड असतो. याचसोबत सिग्मॉइड कोलॉन हा यस शेप्ड असतो आणि रेक्टम हे स्ट्रेट डाऊनवर्ड असते. तसेच कोलॉन इन्व्हर्टेड यू सारखा दिसत असतो. नेक्स्ट आहे याचे स्ट्रक्चर. तर लार्ज इंटेस्टाईनची भिंत म्हणजेच वॉल्स हे 4 लेयर्सपासून तयार झालेले आहेत. सर्वप्रथम आहे म्हणजे म्युकोजा. तर यामध्ये सिंपल कॉलमिनार इपिथेलियम सेल्स असतात. तसेच गॉबलेट सेल्स असतात जे की म्युकस तयार करतात. तसेच मोठ्या आतड्याची दुसरी लेयर ही सबम्युकोजा आहे, ज्यामध्ये ब्लड व्हेसल्स आणि नर्व्स असतात. तसेच मोठ्या आतड्याची तिसरी लेयर ही मस्क्युलर लेयर आहे. यामध्ये इनर सर्क्युलर आणि आउटर लॉन्जिट्यूडनल पेशी असतात. आणि मोठ्या आतड्याची चौथी लेयर ही सिरोसा, ज्यामध्ये स्पेशल सेल्स, गॉबलेट सेल्स जे म्युकस तयार करतात आणि ॲब्झॉर्प्टिव्ह सेल्स असतात. नेक्स्ट आहे ब्लड सप्लाय. तर मोठ्या आतड्यांना सुपेरियर मेसेंट्रिक आर्टरीद्वारे आणि इन्फेरियर मेसेंट्रिक आर्टरीद्वारे शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो आणि मोठ्या आतड्यांनी वापरलेले ब्लड हे सुपेरियर मेसेंट्रिक व्हेनद्वारे आणि इन्फेरियर मेसेंट्रिक व्हेनद्वारे लिव्हरच्या पोर्टल व्हेनमध्ये सोडले जाते आणि ते ड्रेन होते. नेक्स्ट आहे नर्व सप्लाय टू द लार्ज इंटेस्टाईन. तर यामध्ये सिम्पॅथॅटिक नर्व आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व हे नर्व सप्लाय करत असतात. सिम्पॅथॅटिक नर्व ही ॲक्टिव्हिटी कमी करतात आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व ही ॲक्टिव्हिटी वाढवतात. नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. यामध्ये सर्वप्रथम आहे वॉटर ॲब्झॉर्प्शन म्हणजेच पाण्याचे शोषण करणे, त्याचसोबत इलेक्ट्रोलाइट ॲब्झॉर्प्शन, तसेच फिसेस फॉर्मेशन म्हणजेच मल तयार करणे, याचसोबत बॅक्टेरियल ॲक्शनसुद्धा होते. तसेच स्टोरेज ऑफ फिसेस म्हणजेच मल साठवणे आणि डिफिकेशन म्हणजेच मलाचं विसर्जन होणे, हे सर्व मोठ्या आतड्यांचे कार्य आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.